नमस्कार, मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय प्रेम कथेचा भाग 15. ऐकत रहा विहिरीवरची वरात. तर असं हे बिचली सापाचं विष मायाने जन्मदात्या वडिलांना सरबतात मिसळून पाजलं. घरातील सर्व दागिने पैसा अडका घेऊन ती प्रियकराबरोबर पळून गेली. बेशुद्ध बबनरावांच्या खोलीत त्यांना दूध द्यायला आलेल्या जयाने वडिलांची अवस्था पाहिल्यावर तात्काळ डॉक्टरांकडे नेलं. वेळीच उपचार झाल्याने ते वाचले. बबनरावांनी मायाच्या नावाने आंघोळ केली. मुंबईचा वाडा जयाच्या नावे केला. मायाचं नाव कायमचं टाकलं. जयालाही तेच करायला लावलं. इकडे पळून गेलेल्या मायाला तिच्या प्रियकराने तिच्या जवळील ऐवज लंपास करून कुंटणखान्यात विकलं आणि स्वतः पोबारा केला. मायाबाई, सांगा तुमची पुढची कहाणी. अधिरथने मायाबाईंना बोलतं केलं. 25 वर्ष वेश्यावस्तीत घालवल्यावर एक दिवस मला सुटकेची संधी मिळाली. नाहीतरी म्हाताऱ्या वेश्येत कुणाला रस असतो. तेथून सुटल्यावर मी तडक मुंबईत स्वतःच्या वाड्यावर आले. तेथे जयाची म्हणजे माझ्या बहिणीची भेट घेतली. वाडा स्वतःच्या नावावर करण्याची जबरदस्ती करू लागले. अंध जयाने स्पष्ट नकार दिला. मी लपून छपून खोलीत आले होते. जयाने मला स्वतःच्या पलंगाखाली लपायला लावलं, कारण तेवढ्यात तेथे वीणा आली. त्याच दिवशी वीणा आणि रायाचं लग्न त्या वाड्यात लागलं होतं. जयाने माझा धोका ओळखून सर्व दागिने वीणाच्या स्वाधीन केले. वीणा गेल्यावर मी पलंगाखालून बाहेर आले. 50 कोटीचे दागिने वीणाला दिल्यामुळे मी जयावर चांगलीच खवळले. वडिलोपार्जित होते ते, त्याच्यावर माझाही हक्क होताच की. जयाने मला तिथून निघून जायला सांगितलं, पण एवढा दिमागदार वाडा पाहून माझे डोळे दिपले होते. लहानपणी बबनराव म्हणजे माझे बाबा मलाच या वाड्याची मालकीण म्हणायचे. ते माझ्या डोक्यात पक्क बसलं होतं. मी जाते म्हणून जयाच्या खोलीतून बाहेर पडले, पण वाड्यातच लपून बसले. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला अनेक पाहुणे आले होते. त्यात राखीचे वडीलही होते. तोंडावर घुंगट ओढून मी वाळप्यांमध्ये मिसळले. राखीच्या वडिलांना जवळून पाहिलं. त्यांनी मला ओळखलं नाही, पण मी त्यांना ओळखलं. 25 वर्षापूर्वी ज्या मुलाने माझा विश्वासघात केला, तो मुलगा म्हणजे हे राखीचे वडील होते. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. हलकट माणूस माझ्या आयुष्याचं मातेर करून माझ्याच पैशावर मोठा झाला. लग्न करून ही पोरगी पैदा केली. आता याचा बदला मी घेणारच. मी प्रमोदला म्हणजे माझ्या मित्राला बरोबर घेऊन एक प्लॅन तयार केला. या वाड्याला 2 मार्ग आहेत. दोन्ही मार्ग जयाच्या खोलीतून जातात. जयाच्या कपाटामागे कळ दाबली की एक गुप्त रस्ता निघतो. तो थेट विहिरीच्या आत जातो. विहिरीत वरून कोणी डोकावलं तर तो मार्ग कुणालाही दिसत नाही, पण विहिरीतील एक मोठा दगड बाजूला केला की तेथे तो रस्ता दिसेल. याच रस्त्याने ताराला विहिरीत फेकून दिलं. मायाबाई, प्रथम राखीला कसं मारलं ते सांगा. अधिरथने पुन्हा आपली काठी आपटली. प्रमोद म्हणजे माझा प्रियकर सत्यनारायणाच्या दिवशी दुसऱ्या गुप्त मार्गाने जयाच्या खोलीत आला. माय गॉड, अजून एक गुप्त मार्ग. रायाच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. खरं आहे हे राया.
मला जो वाड्याचा नकाशा मिळाला त्यात हे दोन्ही गुप्त मार्ग नमूद केलेले आहेत. विहिरीत जाणारा एक मार्ग व दुसरा म्हणजे जया काकूंच्या पलंगाखालून फरशी काढली की जो रस्ता निघतो तो थेट वाड्याच्या बाहेर 1 किलोमीटरवर दूर जातो. एनिवेज, मायाबाई पुढे बोला. सत्यनारायणाच्या दिवशी संध्याकाळी प्रमोदने जयाला क्लोरोफॉर्मने बेशुद्ध केलं. गुप्त दरवाजाने तो तिला घेऊन त्याच्या घरी गेला. तेथे त्याने तिला डांबून ठेवलं. इकडे मी तिचा काळा चष्मा घालून जया म्हणून वावरायला लागले. त्या दिवशी संध्याकाळी राखी आणि हेमंतचं खडाजंगी भांडण झालं होतं. मी राखीला माझ्या खोलीत बोलावून घेतलं. हेमंतला दहशत वाटावी म्हणून राखीला विहिरीत उडी मारून जीव देण्याचं नाटक कर असं सांगितलं. त्यामुळे हेमंत वटणीवर येईल. तिला माझा सल्ला पटला. राखीला पोहता येत नव्हतं. मी तिला आश्वासन दिलं की तिने विहिरीत उडी मारल्यावर मी तिला उडी मारून वाचवायला येईन किंवा चंद्राला सांगेन. ठरल्याप्रमाणे राखीने विहिरीत उडी घेतली. मी माझ्या खोलीतल्या कपाटामागच्या गुप्त रस्त्याने विहिरीपर्यंत गेले. दगडी दरवाजा उघडून विहिरीत पाय सोडून बुडणाऱ्या राखीकडे पाहत राहिले. राखी माझ्याकडे पाहत जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असं ओरडत होती. मी मजा बघत राहिले. मला आसुरी आनंद झाला होता. उद्या तिचं प्रेत पाहून तिच्या बापाची काय अवस्था होईल या स्वप्नात मी रममाण झाले होते. थोड्याच वेळात राखीचं ओरडणं बंद झालं. मी छोटा दगडी दरवाजा बंद करणार एवढ्यात माझं लक्ष वर कठड्याकडे गेलं. तेथे तारा उभी होती. माझी नजर तिच्यावर जाताच ती तेथून पळून गेली. गेस्ट रूमची खिडकी विहिरीजवळ असल्याने बहुधा राखीच्या किंकाळ्या तिच्या कानावर गेल्या असाव्यात. ताराला जिवंत ठेवून उपयोगाचं नव्हतं. तिच्या पुढे माझं सर्व बिंग फुटलं होतं. ती कधीही पोलिसांपुढे तिचं तोंड उघडू शकत होती. मी तिला धमकी दिली. तिने कुणालाही काही सांगितलं तर मी तिच्या जिवलग मैत्रिणीचा म्हणजे वीणाचा जीव घेईन. पण आज न उद्या ती कुणाला तरी हे पचकणारच होती. त्याप्रमाणे वीणाला तिने माझ्याबद्दल मेसेज पाठवलाच. ज्या रात्री मी ताराला मारलं त्या दिवशी संध्याकाळी ती हेमंतच्या खोलीत गेली. हेमंत त्यावेळेस टेरेसवर दारू पीत बसला होता. तिने त्याच्या खोलीत राखीच्या मृत्यूबद्दल चिठ्ठी लिहून ठेवली. मी ताराला माझ्या खोलीत बोलावून घेतलं. चंद्राला सरबत आणायला पाठवलं. पूर्वी माझ्या बाबांवर जो विषप्रयोग केला तोच तारावर केला. सरबतात मिसळलेल्या विषामुळे तारा बेशुद्ध पडली. राखीच्या मृत्यूनंतर इन्स्पेक्टर मेघनादनी माझी खूपच उलट तपासणी घेतली होती. ताराचा आळ कुठल्याही परिस्थितीत मला माझ्यावर येऊ द्यायचा नव्हता. काळजावर दगड ठेवून मी प्रमोदला बेशुद्ध राखीवर बलात्कार करायला लावला. तिच्या शरीरावर झटापटीच्या खुणा उमटवल्या जेणेकरून वाटावं की तिला मारणारी मी नसून कुणीतरी पुरुष आहे. प्रमोदने बेशुद्ध ताराला विहिरीचा आतला दरवाजा उघडून विहिरीत ढकलून दिलं. नाकातोंडात पाणी जाऊन ती गतप्राण झाली. माझा प्लॅन यशस्वी झाला. तारावर बलात्कार झाला असल्याने हेमंतच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. हेमंतच्या हाताला ताराने लिहिलेली ती चिठ्ठी लगेच काही लागली नाही. पण ज्या दिवशी त्याला ती सापडली त्या दिवशी तो ती चिठ्ठी घेऊन मला जाब विचारायला आला. मी तब्येत बरी नसल्याचं कारण दिलं. या विषयावर उद्या बोलू असं सांगून त्याची बोळवण केली. त्याला मोकाट सोडून चालणार नव्हतं. त्यालाही सरबतातून बिचली सापाचं विष दिलं. सरबत पिऊन तो रागारागाने निघून गेला. तो त्याच्याच खोलीत गेला होता. 5-10 मिनिटात तो बेशुद्ध होईल याची मला खात्री होती.
मला लगेचच त्याला विहिरीत ढकलून द्यायचं होतं, पण त्या दिवशी राया बराच वेळ खाली येऊन लायब्ररीत बसला होता, त्यामुळे मला चान्स मिळत नव्हता. राया झोपायला जाताच मी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. मध्यरात्रीचे 2 वाजले असतील. हेमंतच्या खोलीत जाऊन पाहिलं तर तो बेशुद्ध झाला होता. त्याचं शरीर काळं निळं पडलं असलं तरी औषधोपचार मिळाले असते तर तो वाचू शकणार होता. या सापाच्या विषाने कुणाचाच कधी तात्काळ मृत्यू होत नाही. मला हेमंतला जगवायचं नव्हतं. ओढत ओढत त्याला कसंबसं विहिरीपाशी आणलं आणि ढकलून दिलं. थोड्या वेळाने माझ्या खोलीत परतले. सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले. सकाळी हेमंत मृत्यू पावल्याचं आढळून आलं. मायाबाई, तुम्ही सगळ्यांना विहिरीतच का ढकलून दिलत? अधिरथ: मला सर्वांना दहशत बसवायची होती. जयाचं मत त्या वाड्याबद्दल चांगलं नव्हतंच. तिला त्या विहिरीपाशी कुणीतरी आहे असं वाटायचं. फार पूर्वी मृत्यू पावलेला तिचा नवरा म्हणजे माननीय मुख्यमंत्री धनाजी कोंडे आणि गावाहून पाहुणे आलेल्या कोणी 2 मुली यांचे अतृप्त आत्मे त्या विहिरीपाशी घुटमळत आहेत असे तिला भास व्हायचे. म्हणजे रायाच्या लग्नाच्या रात्री तिनेच मला ते सांगितलं. या मृत्यूंमुळे राया व वीणाला मला घाबरवायचं होतं. तुम्ही अंध नसल्याचं मला केव्हाच कळलं होतं मायाबाई. तुम्ही एकदा 500 आणि 1000च्या एकत्रित असलेल्या नोटा अगदी व्यवस्थित मी लावताना पाहिलं. पण डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही स्वतःला अंध कसं काय बनवलं? अधिरथ साहेब, प्रमोद करवी रात्रीच्या रात्री जयाला गुप्त रस्त्याने माझ्या खोलीत आणलं. तिला धमकी दिली की तू जर तुझं तोंड उघडलंस तर तात्काळ प्रमोद रायाला उडवेल. आम्ही खडी फोडायला जाऊ, पण तुझा राया मेला तर ही इस्टेट काय उरावर घेणार आहेस? जयाला समजावणं फार अवघड नव्हतं. राया म्हणजे तिचा जीव की प्राण. प्रमोद तिला रोज मेंदू बधीर करणारी औषधं देत होताच. ती भूतलावर नव्हतीच. दुसऱ्या दिवशी नेत्ररोग तज्ञांकडे रायाबरोबर जया आली होती. तपासणी झाल्यावर प्रमोद परत तिला घेऊन गेला. जयाबाई कुठे आहेत मायाबाई? काही क्षण पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली. मायाबाई, काय विचारतोय मी? जयाबाई कुठे आहेत? अधिरथचा आवाज चढला. म्हणजे म्हणजे माझ्या सांगण्यावरून प्रमोदने तिला ठार मारलं. औषधांचा ओव्हरडोस दिला. तिचं शरीर जाळूनही टाकलं. ए बाई, काय बोलतेस तू? मी मी तुझा जीव घेईन. रायाने मायाबाईंचा गळा पकडला. राया, स्वतःवर ताबा ठेव. या बाईला फाशी होणारच आहे. तू तिला मारण्याने जया काकू परत येणार आहेत का? हे शक्य नाही. आई मला न सांगता कुठेही जाणं शक्य नाही. आई जिवंत आहे. ही बाई खोटं बोलत आहे. रायाला ताण असह्य झाला. दुर्दैवाने हे खरं आहे राया. आम्ही जयाबाईंच्या अस्थी ताब्यात घेतल्या आहेत. DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचं DNA तुझ्याशी जमत आहे. ओ नो. रायासाठी हा खूप मोठा धक्का होता. आई, अशी किंकाळी मारून तो धाय मोकलून रडू लागला. अधिरथने त्याला पाणी दिलं. बहिणीला मारून तुमचा आत्मा थंड नाही का झाला मायाबाई? राया आणि वीणावर खुनी हल्ला का केलात? राया वाचून कसं चालणार होतं? राया तर जयाचा वारस. वीणा परत नांदाला आली तर यांना पोरबळ होणार. वाड्याचे वाटेकरी वाढणार. अनायासे राया बाजरा गावात गेला. वीणाई तिथेच होती. मुंबई पासून दूर होते दोघं. ना सीसीटीव्हीची भीती, ना पोलिसांचं भय.
मी आणि प्रमोद त्यांना मारण्यासाठी बाजरा गावात पोचलो. पण अधिरथ, तुम्ही तेथे येऊन आमचा प्लॅन चौपट केलात. तुम्ही आला नसतात तर राया आणि वीणा एव्हाना जयाबाईंकडे पोचले असते. ते दोघे त्यांच्या नशिबाने वाचले. पण तुला आणि तुझ्या या याराला मात्र मी यमसदनाला नक्कीच पोचवणार आहे. अधिरथ, आईच्या तोंडून ऐकलं होतं की पूर्वी मी लहान असताना वाड्यात गावाहून आलेल्या 2 मुली आणि माझे बाबा विहिरीत पडून मृत्युमुखी पडले. ते कामही या बाईनेच केलं होतं तर. ए माझ्या भाच्या, पूर्वीच्या 3 खुनांशी माझा काडी मात्र संबंध नाही, सांगून ठेवते. यावर राया काही बोलायच्यात अधिरथने स्पष्टीकरण दिलं. मायाबाई खरं बोलत आहेत राया. ते खून त्यांनी केलेले नाहीत. मग मग कोणी केले? उत्तरादाखल अधिरथने एक जुनी फाईल रायापुढे धरली. रायाने फाईल उघडली. खूपच जुनी होती ती फाईल. माझी आई आरोपी? शक्य नाही. माझी आई खुनी असूच शकत नाही. अधिरथने रायाच्या पाठीवर थोपटलं. तू लहान असताना तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीला वाड्यात बरेच पाहुणे आले होते. त्यात 2 मुली होत्या. त्यातील एका मुलीला विहिरीत तुझ्या आईने ढकलताना अनेक जणांनी पाहिलं. तशा साक्षी आहेत लोकांच्या. दुसरी मुलगी विहिरीत कशी पडली ते मात्र कोडच आहे. त्याही मुलीला ढकलल्याचा आरोप तुझ्या आईवर होता. पण ते सिद्ध होऊ शकलं नाही. तुझ्या आईनेही ते नाकारलं. तेथे हजर असलेल्या काही लोकांचं म्हणणं होतं की तिला हवेतून कुणीतरी ढकलल्याप्रमाणे ती विहिरीत पडली. तर काही म्हणत होते की तिचा पाय घसरला असावा. पण पण आई असं का करेल? त्या एका मुलीचा तरी तिने जीव का घेतला? त्यांना नैराश्याने घेरलं होतं. मानसोपचार तज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी तिला विहिरीत ढकलून दिली. पण त्यामागचं नेमकं कारण या फाईलमध्ये नमूद केलेलं नाही. आता जया काकूही आपल्यात नाहीत. त्या मुलीला त्यांनी का मारलं हे गूढच राहणार आहे. तुझ्या वडिलांच्या राजकीय वजनामुळे या प्रकरणाचा फारसा गाजावाजा झाला नाही. तुझी आई मनोरुग्ण असल्याचं सिद्ध झालं आणि ते सत्यच होतं. सरकारी इस्पितळात 2 वर्ष औषधोपचार घेतल्यावर त्या सुटल्या. तोपर्यंत तुझे वडील मुख्यमंत्री झाले होते. माझ्या वडिलांना कुणी मारलं? तुझे वडील जनतेत खूप लोकप्रिय झाले. लहान वयात एवढी लोकप्रियता त्यांच्याच पक्षातल्या काही जणांना खुपू लागली. त्यातलंच एक नाव होतं कुलदीप काळे. मुख्यमंत्री बनण्याचं त्याचं कधीच स्वप्न होतं. पण तुझ्या वडिलांमुळे त्याला आता ते अशक्य वाटू लागलं. हा कुलदीप काळे तुझ्या वडिलांचं हितचिंतक असल्याचा दाखवत असे. धनाजी कोंड्यांना त्याच्या वागण्यातला कपटीपणा ओळखता आला नाही. एका रात्री त्याने तुमच्या घरी येऊन धनाजीरावांना खूप दारू पाजली. नशेतच त्यांना विहिरीच्या कठड्यावर घेऊन आला आणि विहिरीत ढकलून दिलं. धनाजीराव पट्टीचे पोहणारे असले तरी नशेत असल्याने पाण्यात पडून ते गतप्राण झाले. तुझ्या आईने कुलदीपला धनाजीरावांना ढकलून देताना पाहिलं. त्यांनी आरडाओरडा केला. कुलदीपने तेथून पळ काढला. कुणीतरी उडी मारून धनाजीरावांना वर काढलं. पण तोपर्यंत सारा खेळ संपला होता. निपचित पडलेल्या नवऱ्याला पाहून जयाबाईंनी हंबरडा फोडला. कुलदीपला अटक झाली. कुलदीपच्या वडिलांनी एक वकील केला. त्या वकिलाने कोर्टात जयाबाईंना वेडं ठरवलं. आधीच्या केसचा दाखला दिला. जयाबाईंची साक्ष अवैध ठरवली गेली. कुलदीप काळे पुराव्याअभावी सुटला. जयाबाईंना या वाड्यात एकटीने राहण्याचं धाडस होईना. त्यांना चित्रविचित्र भास होऊ लागले. त्यांनी हा वाडा सोडून तुझ्या वडिलांच्या बंगल्यावर तुला घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. तुला शिकण्यासाठी विदेशी पाठवलं. अधिरथमुळे सारी रहस्य उलगडली गेली. वाडा भयमुक्त झाला. अधिरथच्या तोंडून
सर्व हकीकत ऐकताना वीणाला भरून आलं. वीणा, तुझ्या नवऱ्याचं दुःख डोंगरा एवढं होतं. जन्मदात्या आईला तो गमावून बसला होता, पण ते दुःख बाजूला ठेवून तो तुझ्यासाठी उभा राहिला. मलाही त्यानेच सावरलं. एका वेगळ्याच प्रेमळ, हळव्या पण कणखर रायाचं दर्शन झालं मला. वीणाचे वडील भावनावश झाले. तू कोमात गेली होतीस वीणा. कधी शुद्धीवर येशील काहीच सांगता येत नव्हतं. सुरुवातीचे काही दिवस मीही तुझ्यापाशी वेड्यासारखा बसून होतो. तुझी सेवा करण्याची माझ्यात आणि रायाच्यात चुरस लागली होती. नियतीने आमच्यात मॅरेथॉन रेस लावली होती, पण त्या रेसमध्ये राया जिंकला. अधिरथचा स्वर हळवा झाला. मॅरेथॉनमध्ये अडथळ्यांचा सामना करत जो शेवटपर्यंत टिकून राहतो तोच खरा विनर असतो. 2 महिने निघून गेल्यावर माझा धीर सुटत गेला. माझं तुझ्याकडे येणं हळूहळू कमी होत गेलं. तू बरी होण्याची आशा मावळू लागली. राया मात्र मागे हटला नाही. तुझी सर्व प्रकारची शुश्रूषा त्याने केली आहे. न थकता, न कंटाळता तो रोज इथे येत असतो. वीणा, तू माझी व्हावीस यासाठी मी दिवस रात्र तळमळत होतो हे खरं असलं तरी आज मी स्वतः तुला सांगतोय की हा अधिरथ हरला. तुझा राया जिंकला. तोच तुझ्यासाठी योग्य आहे. अधिरथ, काय बोलताय तुम्ही हे? होय वीणा, तुमचे काहीतरी ऋणानुबंध आहेत हेच खरं. असं म्हणतात ना, गाठी या वरच बांधलेल्या असतात आणि तुमच्या गाठी अगदी पक्क्या बांधल्यात. अधिरथने वीणाच्या डोक्यावरून हात फिरवला. बाहेर बसलेल्या रायाचा हात धरून त्याला वीणाजवळ घेऊन आला. त्याने साश्रू नयनांनी राया आणि वीणाचे हात एकमेकांच्या हातात दिले. आठवडाभरात वीणाला डिस्चार्ज मिळाला. राया तिला वाड्यावर घेऊन आला. त्याची विनंती मान्य करून वीणाचे वडील त्यांच्याबरोबरच राहायला आले. वाड्यावरचं मळब दूर झालं. इकडे खुनी पकडण्यात यश आल्यामुळे अधिरथचं प्रमोशन झालं. माया आणि प्रमोदला फाशीची शिक्षा झाली. राया वीणाचा सुखी संसार सुरू झाला. वर्षभरात त्यांच्या घरी पाळणा हल्ला. त्यांना 2 जुळी मुलं झाली. मुलांचं नामकरण करण्यात आलं. एकाचं नाव लाल तर दुसऱ्याचं बहादूर असं ठेवलं गेलं. दोघांच्या बारशाच्या दिवशी रायाने वीणासाठी 2 मोठी सरप्राईज गिफ्ट दिली. रायाने वीणा पुढे 2 गिफ्ट पॅक केलेले बॉक्सेस ठेवले. वीणा, तू मला 2 बाळं दिलीस, त्यामुळे तुला या माझ्याकडून 2 भेटी. उघडून बघ. वीणाने पहिला बॉक्स उघडला. त्यात 5,000च्या नोटांचं बंडल होतं. त्या सर्व नोटांवर शास्त्रीजींचा फोटो होता. मी तुला दिलेलं वचन पाळलं वीणा. तुझी इच्छा होती ना की शास्त्रीजींचा फोटो घरोघरी पोचावा. चलनी नोटा या प्रत्येकाला लागणारच. नोटांच्या रूपात का होईना ते सर्वत्र पोहोचतील. मी सरकार दरबारी अर्ज केला होता. शास्त्रीजी खरंच खूप खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते. त्यांची महती देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचायला हवी. सरकारने त्यांना आदरांजली म्हणून माझा अर्ज मंजूर केला. आणि बरं का, मी सोशल मीडियावरही ही कल्पना मांडली होती. मला खूप जणांचा पाठिंबा मिळाला, म्हणून तर हे शक्य झालं. आता बोल, कोणी त्यांचा फोटो फाडून टाकेल? तुमचं हे गिफ्ट मला खूप आवडलं राया. थँक्यू सो मच. वीणाने दुसरा बॉक्स उघडला. त्यात एका ट्रस्टचं लेटर होतं. वीणाने ते उघडून वाचलं. लाल बहादूर शास्त्री ट्रस्ट. वीणा, माझ्या नावावर अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. एवढ्या प्रॉपर्टीचं करायचं काय? तुझ्या सानिध्यात आल्यामुळे माझे विचार, राहणीमान तुझ्यासारखं साधं आणि सुटसुटीत झालं आहे. अर्ध्या अधिक अनावश्यक प्रॉपर्टीज विकून आलेला पैसा मी या ट्रस्टमध्ये जमा केला आहे. मनुष्य प्राणी ऑक्सिजन विना तडफडून मरत आहेत. हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला हवं.
नैसर्गिकरित्या ते वाढण्यासाठी गावोगावी शहरोशहरी देशाच्या कानाकोपऱ्यात झाडं लावून जगवायला हवीत. अनेक होतकरू तरुण आपणहून पुढे आले आहेत. आपल्या ट्रस्टतर्फे त्यांना मानधन देण्यात येईल. मी आणि माझे काही मित्र स्वतः जागोजागी वृक्षारोपण करणार आहोत. आपली बाळं मोठी झाली की तीही आपला वारसा पुढे नेतील. प्रत्येक झाडाला शास्त्रीजींचं नाव देण्यात येईल. ही झाडं हळूहळू वाढतील, फुलतील, बहरतील. त्यांच्यामुळे निर्माण होणारा ऑक्सिजन या देशातील बांधव श्वासात भरतील. प्रत्येक माणसात शास्त्रीजी सामावतील. राया, वाह, यापेक्षा दुसरं मला काय हवं? तू खरंच खूप मोठं कार्य हातात घेतलं आहेस. माझं प्रेरणास्थान तू आहेस वीणा, आणि माझं शक्तिस्थान आहेत शास्त्रीजी. राया आणि वीणाने शास्त्रीजींच्या फोटोसमोर हात जोडले. दोघेही नतमस्तक झाले. भाग 15 समाप्त. श्रोते हो, तुम्हाला वाटलं असेल ही कादंबरी इथेच संपली. नाही, अजूनही त्या 2 मुलींचं रहस्य बाकी आहे. आणि हो, ही विहिरीवरची वरात, ही स्त्री, हे काय आहे, हे सगळं रहस्य जाणून घेऊयात पुढच्या भागात. ऐकत रहा विहिरीवरची वरात. धन्यवाद.